गुड मॉर्निंग सगळ्यांना. आजची सकाळची सुरुवात साफसफाईपासूनच झाली. सगळ्यात आधी रूम क्लीन करून घेतली, सगळा पसारा आवरला आणि मग आले किचनमध्ये. किचनमध्ये आल्यावर पहिली भांडी लावून घेतली आणि माझा शेंगदाण्याचा कूट संपला होता तर तोच पहिला करून घेतला आणि शेंगदाणे मी आधीच भाजून ठेवले होते. मग लागले नाश्त्याच्या तयारीला. नाश्त्यामध्ये मी बनवले होते पोहे आणि आमच्याकडे ना पाण्याचा पुन्हा प्रॉब्लेम सुरू झाला आहे, त्यामुळे कामं लवकरच आवरून घ्यावी लागतात. आणि पाण्याचा असा प्रॉब्लेम आधी कधीच आला नव्हता, हा पहिल्यांदा आला आहे. आणि मग छान पोहे बनवून झाल्यावरती आम्ही सगळ्यांनी नाश्ता करून घेतला आणि आज मुली पण इथेच होत्या, त्यामुळे मस्त आम्ही सगळ्यांनी नाश्ता करून घेतला. आणि अणूला ना पोहे खूपच जास्त आवडतात, त्यामुळे त्याची पोहे खाऊन रिॲक्शन बघा. मग चहा पिऊन घेतला आणि दोघी बसल्या होत्या अभ्यासाला, तर चहा पिता पिता त्यांनाच मी सांगत होते. मग घेतलं जेवण बनवायला. जेवणामध्ये आज बनवली होती सांडग्याची भाजी. आणि ही भाजी कोणाकोणाकडे बनवतात मला नक्की कमेंट करून सांगा. आणि याचा रेसिपीचा व्हिडिओ मी आधीच शेअर केलेला आहे. आणि मग सगळं जेवण बनवून झालं. मग किचनची अवस्था काहीशी अशी झाली होती. मग पहिला किचन क्लीन करून घेतला आणि किचन क्लीन दिसल्यावरतीच मनाला शांतता भेटते. आणि आज मला जायचं होतं बँकेत एका कामासाठी, त्यामुळे तिकडेच मी आले होते. काम झाल्यावरती घरी आले. घरी आल्यानंतर जेवण करून घेतलं आणि मग थोडा वेळ आराम केला. आणि मग पुन्हा सेम रुटीन, रात्रीचं जेवण तेच मी बनवत होते. रात्रीसाठी मी बनवलं होतं सोयाबीनची भाजी आणि शिमला मिरचीची भाजी. आज हे टिफिन घेऊन गेले नव्हते, घरीच येणार होते जेवायला. यांना शिमला मिरची आवडत नाही, त्यामुळे त्यांच्यासाठीच सोयाबीन बनवलं होतं. आणि माझी मम्मी गावी गेल्यामुळे पप्पा आणि साहिल ही इथेच येणार होते जेवायला. चला तर मग असा होता काहीसा आजचा दिवस. भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.